तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा कायम, बहुमतासाठी 118 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र सादर करा. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची टीव्हीके समोर अट. भाजपला एक तर विरोधकांना दुसरा न्याय का? विरोधकांचा राज्यपालांना संतप्त सवाल. गेल्या 27 दिवसांपासून फरार असलेल्या निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अखेर अटक. आज नाशिक न्यायालयात निदाला हजर करणार. मिठी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेस नेत्याला महिला आमदारांनी रोखलं. केरळमधल्या व्हिडिओची सर्वत्र जोरदार चर्चा. राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन मावेजा घोटाळा. अविनाश पाठकांना बीड न्यायालयात हजर केलं जाणार. सध्या पाठक बीड शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत. पुण्यामध्ये दारूच्या नशेत मित्रानंच केली मित्राची हत्या. मुंढवा पोलिसांकडून अल्पवयीन मुलगा ताब्यात. बीटी कवडे रोड परिसरातल्या भाग्यश्री नगर इथली घटना. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर 15 मे रोजी धडकणार. शेतकरी नेते राजू शेट्टींचा इशारा. कोकणातल्या शेतकऱ्यांना गृहीत धरलं जातंय, शेट्टींचा आरोप. पार्किंग शुल्कामध्ये 40% वाढीचा प्रस्ताव. मुंबई महापालिकेकडून प्रस्तावाला तत्वतः मंजुरी. स्थायी समिती आणि महासभेची मंजुरी बाकी. रस्त्याबाहेरच्या पार्किंग सुविधांवर नवे दर लागू होईल. सहाय्यक शिक्षकांची पदभरती पवित्र प्रणाली मार्फत करा. रोस्टर तपासणीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करा. शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी बैठकीत दिले निर्देश. ऐन उन्हाळ्यामध्ये वीज पुरवठ्याबाबत अडथळा. भाजप आमदार समाधान आवताडे यांच्याकडून घेण्यात आली दखल. वीज पुरवठा पूर्ववत ठेवण्याच्या आवताडेंच्या सूचना. धुळ्यामध्ये मुख्य रस्त्यावरच्या अतिक्रमणामुळे नागरिक त्रस्त. कामापूर्वी अतिक्रमण हटवण्याची मागणी. रस्त्याची रुंदी कमी झाल्याने होतीये वाहतूक कोंडी. पुणे जिल्ह्यासाठी 1472 कोटींची तरतूद. पुण्यामध्ये जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक 15 मे रोजी होणार. उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री सुनेत्रा पवार प्रत्यक्ष उपस्थित राहणार. मुलांच्या वाढत्या स्क्रीन टाईममुळे पालकांची चिंता वाढली. प्रखर उन्हामुळे खेळता येत नसल्यानं मुलं मोबाईलकडे वळली. गडचिरोलीमध्ये सीआरपीएफ कॅम्पसाठी 2 हेक्टर जमीन. महसूल मुक्त आणि सारा माफीनं देण्यात येणार जमीन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना. 4थी आणि 7वीची शिष्यवृत्ती परीक्षेची उत्तर सूची प्रसिद्ध. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून अंतरिम उत्तर सूची जाहीर. 14 मे पर्यंत ऑनलाईन आक्षेप नोंदवण्याची मुदत.